पण महाराजांनी ह्या दुष्काळी भागाला पाणी आणलं शेतीसाठी. आता ही विरोधक म्हणतात की आम्ही पाणी आणलं, आम्ही त्यांनी रस्ते नाही केले, केलं. ते काय आता विरोधात काय बी बोलणार, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुणी काहीही बोलते, पण खरं काम त्यांनी केलं. रामराजेंनी जनक रामराजन केलं. या बुधवार पेठेत प्रभाग नंबर 8 मध्ये फिरत असताना ज्येष्ठ आपण पोहोचलो एका बेकरीमध्ये आणि इथले ज्येष्ठ काका आहेत. नमस्कार. काय मत व्यक्त करतात थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. बाबा नमस्कार. नमस्कार. किती वय आहे तुमचं आता? माझं 75 पूर्ण झालं. 75 पूर्ण झालं. बर. आता काय वाटतं, ही राजकारण चालू झालंय, निवडणुका लागल्यात, दोन्ही निंबाळकरी एकमेकाविरोधात आहेत. बर. तुम्ही ज्येष्ठ आहे, जुन्या फळीतलंय तुम्ही, काय वाटतंय तुम्हाला? तुमचा व्यवसाय धरता कसं वाटतंय? फलटण मध्ये स्थैर्य आहे का? फलटण मध्ये शांतता आहे का? म्हणजे थोडक्यात शांतता नाही. व्यवसायाला स्थिरता आहे का? स्थिरता नाही अजून. काय त्रास होतो फलटण मध्ये? बाकीचे जरा वेगळ्या प्रकारचे आहे की महाराजांचं वेगळे, जरा शांतता आहे महाराजांच्याकडे. कुठल्या महाराजांकडे? रामराजे. रामराजांकडे काय रामराजांची काय शांतता आहे? त्यांनी म्हणजे ते असं दंगा धोपा नाही, गुंडागिरी नाही, काय करत नाहीत तसलं. इकडे सगळे वेगळे लोक आहेत काय, आणि हे सुसंस्कृत लोक आहेत राजे कंपनी, आणि त्यांचं मार्गदर्शन चांगलं असतं लोकांना. तुम्ही आता जुन्या फळीतलं आहे, तुम्ही वय तुमचं जास्त आहे. हो. तुम्ही त्यांच्या ज्येष्ठांना ओळखत असाल, मालोजी राजांना म्हणा किंवा शिवाजी राजांना म्हणा. शिवाजी राजांनाही बघितले मी. शिवाजीराजे बी चांगले होते, सुसंस्कृत होते. ते तर त्यांनी ही बँक चालू केली 1972 साली. कुठली? मालोजीराजे बँक. कोणी? शिवाजीराजांनी? शिवाजीराजेंनी चालू केली 72 साली. आणि त्यावेळेला मी 70 साली बेकरी काढली. बेकरी काढली. बेकरीच्या निमित्तानं माझं तिथं बँकेमध्ये व्यवहार चालू झाला त्यांचे. जुनं खातं आहे तुमचं? जुनं हा आहे की जुनं आहे. म्हणजे तुम्हाला शिवाजीराजांनी मदत केली? शिवाजीराजांनी मदत केली मला. केली की संजीव बाबांनी केली. संजीव बाबांनी केली. संजीव बाबांनी केली. काय केली मदत? काय असं मदत म्हणजे काय? म्हणजे आता बेकरीला भांडवल पण नसलं तर त्यांनी आम्हाला भांडवल पुरवलं. भांडवल पुरवलं? भांडवल. आम्ही तिथे बेकरी होती आमची, छोटी बेकरी होती. खेडेपाड्याला मारी काय घेऊन जायचं. मग त्याने आम्हाला आर्थिक मदत केली, कर्जाच्या रूपानं होईना, पण ती मदत झाली ना, हे महत्वाचं आहे. ते चिमणराव कदम होते आमदार, 15 वर्ष आमदार होते. चिमणरावचे आम्ही कट्टर कार्यकर्ते होतो चिमणरावचे काय. आणि 72 साली दुष्काळ पडला, त्यावेळेला ही दुष्काळी भागात सगळी जी धरणं बांधली ही चिमणराव कदमांनी तयार केली. नालाबंडी, गामखंत, पाझर तलाव ही साहेबांनी सगळे केले, चिमणराव कदमांनी. आणि चिमणराव कदम आणि राजेगट हा एकच होता. सगळा पाठिंबा राजे घराण्याचा चिमणरावला होता पहिला संपूर्ण. त्यामुळं आम्ही साहेबांच्या मागं होतो. आणि साहेबाच्या नंतर मग हे आले राजकारणात. हे 91 साली आले मला वाटतं. 91 रामराजे नाईक निंबाळकर. हा, रामराजे 91ला आले. मग त्याच्या पुढे आता ह्यांचा कारभार चालू झाला. नगरपालिकेची निवडणूक एका वार्डातनं त्यांनी लढवली. नगरसेवक म्हणून निवडून आले. आणि नंतर मग त्यांचं पॅनेल निवडून आलं बहुमतानं, आणि ते नगराध्यक्ष झाले. त्यावेळेला मोठं काम पाणी आणायचं केलं दुष्काळी भागात. ते चिमणरावचं ते होतं, दुष्काळी भागाला पाणी आलं पाहिजे. पण अंमलबजावणी महाराजांनी केली. ती रस्ता दाखवला चिमणरावने, हे कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. महाराजांनी ह्या दुष्काळी भागाला पाणी आणलं शेतीसाठी. आता ही विरोधात काय बी बोलणार, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुणी काहीही बोलते, पण खरं काम त्यांनी केलं. रामराजन केलं. मी 1980 ते 1985 बेकरी संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यावेळेला मला चिमणराव कदमाने मदत लई जोरात केली. माझ्या बेकरीला 15 पोत्याचं परमिट होतं. मी अध्यक्ष असून मला एक पोतं घेता येत नव्हतं ज्यादा, कारण विरोधक पण होते. भ्रष्टाचार झाला, काळा बाजार केला म्हणणार. तर मी साहेबाला म्हणलं, साहेब ही मला अध्यक्षपद नको, काय उपयोग नाही, झगझगीचं काम आहे, आपला धंदाच बरा. ते म्हणले का नको? म्हटलं मला एक पोतं घेता येत नाही माहिती ते ज्यादा. परमिट? हा, परमिट 240 पोत्याचं परमिट होतं. ह्याला 30, त्याला 15, ह्याला 20, पण ती वाटायचं काम माझ्याकडं होतं.
त्या काळात काय मिरजवरनं मैदान आणायचा. ही वाटप कमिटी माझ्याकडे होती, इथे गोडावून होतं माझं. मग साहेब म्हणले बरं बघू काय करायचं. मग एक दिवशी मला त्यांनी सातारला बोलावलं. कोणी? चिमणरावने. हा, जिल्हा बँकेची मीटिंग होती. जिल्हा बँकेची मीटिंग झाली, मला म्हणले 2 वाजता तिथे येतो. मग मी सकाळच्या गाडीने गेलो. मीटिंग झाली की साहेबांनी, मी बसूनच राहिलो होतो बाहेर असतं. साहेब पायऱ्या उतरून खाली आले. मला बघितलं की कलेक्टर ऑफिसला नेली गाडी साहेबांनी. त्या काळात की त्या DSOला झापला, जो जिल्ह्याचा पुरवठा अधिकारी असतो DSO, त्याच्याशी बातचीत केली. म्हणले काय चाललंय तुमचं, तो गरीब विक्रीवाला आहे, तुम्ही मैदा इकता कोणाला, हा प्रश्न केला त्यानं साहेबांनी. त्यांनी ऐकून घेतलं. मग ते साहेबांनी म्हणले काय चाललंय तुमचं हे, तो पाव बटरी विकून पोट भरतो, त्यांना गरीबाला माल देत नाही, देता कोणाला, असं साहेब म्हणले तिथं. आणि साहेब गेले कलेक्टरकडे भेटायला. मग DSOने मला सांगितलं तुम्ही शिंदे अर्ज द्या, पुढच्या वेळेला तुम्हाला कोटा वाढवून देतो काय. मग मी अर्ज दिला, खालनं लिहून आणला. तो साहेब गेले तिकडं कलेक्टरच्याकडे, काय त्यांचं काम असेल ते. अर्ज दिला ना, पुढच्या वेळेला मला 35 पोत्याचा कोटा आला. 15 होती, एकदम 20 पोती वाढवून आली. आमचा धंदा चांगला चालायला लागला. हे साहेबांनी चांगलं काम केलं पोटा पाण्याचं. नाही, संजीव बाबा, रामराजे ही बी आमच्यासारख्याला मदत करतात. म्हणजे थोडक्यात तुम्ही मागे सांगितलं की संजीव बाबांनी भांडवल बी दिलं तुम्हाला. हो, आम्हाला बेकरीच्या धंद्यासाठी भांडवल दिलं बँकेतर्फे. त्या काळामध्ये संपूर्ण ही बंद होतं, उद्योग धंदे अमुक तमुक हे सगळेच. आणि मग त्या परिस्थितीमध्ये काय झालं की वरनं परवानगी मिळाली होती बेकरीचा धंदा चालू करण्यासाठी. परवानगी ते जिल्ह्याचे आमचे पालेकर म्हणून आहेत, आता निळकंठ पालेकर आहेत. ते गोविंदराव होते, त्यांचा मुलगा आहे आता गोविंद ह्याचा निळकंठ पालेकर. मग त्यांना आम्ही विचारलं की आपल्याला बेकरीवाल्याला काय मिळतंय का चालू करायला, तर म्हणले मिळेल, पण ते म्हणले दक्षता पाळून सगळा माल ही ती विकायचा आहे. पोटाला काय पाहिजे, गोरगरीबाला भाकरी पाहिजे, पाव पाहिजे, काय जगण्यासाठी. मग आम्ही म्हणलेलं का आमचं बेकरीवर परवानगी कशी मिळेना. मग मी महाराजांना फोन, आनंदराव शितोळे म्हणून येत आहेत, त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणलं असं असं आहे. मग आनंदरावने फोन लावला महाराजांना. मग महाराजांना फोन लावला की म्हणले की दत्तोबा काय म्हणतोय बघा. मग महाराज माझ्या संग बोलायला लागले. मी म्हटलं महाराज म्हणले काय म्हणताय दत्तोबा. अहो म्हटलं की असं असं आमच्या बेकऱ्यामध्ये जिल्ह्यात चालू झालंय आणि आम्हाला कशी परवानगी मिळाना. बरं बघतो म्हणले महाराज. मग महाराजांनी प्रांताला फोन लावला. मग प्रांताचा शिपाई आम्हाला बोलवायला आला. मग आम्ही गेलो. मग आम्हाला त्यांनी नियम बियम सगळं सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही आपलं ते ऑनलाईन. मग ती रोकडे साहेब होते जिल्हा उद्योग केंद्रात, त्यांच्याकडे ते फॉर्म वगैरे भरून दिले आणि नियम पाळून आम्ही आपल्या आतल्या आत माल बनवायला आम्हाला परवानगी मिळाली. ती महाराजांच्यामुळं काम झालं. मीटिंग होती आमची तिथं. हे हरिभाऊ निंबाळकर आहे, दत्ता जगताप आहे, यशवंतराव चव्हाणांचे भाषे आहेत त्याच्यात, चव्हाण साहेबांचे, आणि आमची पत्रकार मंडळी ही सर्व तिथे आहे. हे पुरावा म्हणून ठेवले. त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईटच होतं, कलरमध्ये काही नव्हतं. बरोबर या बुधवार पेठेतील ज्येष्ठ नागरिक होते, कशा पद्धतीनं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोरोना काळात आणि विविध उद्योगांना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कसं बळकटी दिली ते आपण जाणून घेतलं. खरंच ही ज्येष्ठ जे नागरिक होते शिंदे त्यांनी सांगितले कशा पद्धतीने या माध्यमातून दस्तूरखुद्द राजे कशा पद्धतीने वागतात याचं एक मूर्तिमंत उदाहरण या बाबांनी आपल्याला सांगितलं. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, बुधवार पेठ, फलटण.